नमस्कार, मी दीपाली. बालगिशू मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. जर तुमचं बाळ 2 वर्षापेक्षा लहान असेल, म्हणजे बाळ जर आईचं दूध पित असेल किंवा तुम्ही जर एक ब्रेस्टफीडिंग मदर असाल, तर या उन्हाळ्यामध्ये एक समस्या तुम्हाला वारंवार जाणवेल, ती म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आधी बाळाला दूध पाजत होता किंवा ज्याप्रमाणे तुमचं दूध बाळाला आधी पुरत होतं, तर त्या प्रमाणामध्ये आता दूध बनत नाही किंवा दुधाचं प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे. आणि त्याच कारणामुळे बाळ हा वारंवार ब्रेस्टफीडिंगची डिमांड करतो, रडत राहतो, चिडचिड करतो, व्यवस्थित झोपत नाही किंवा बाळाचं पोट भरतं आहे असं वाटत नाही. असं का होतं? अर्थातच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही जी काही वाढलेली उष्णता आहे, तापमानामध्ये झालेली वाढ आहे, याचा परिणाम बाळाच्या शरीरावरती तर होतोच, पण त्याचबरोबर जी स्तनपान करणारी आई आहे तर तिच्या शरीरावरती सुद्धा होतं. आणि त्याच कारणामुळे आईच्या दुधाची मात्रा आहे हे हळूहळू कमी येत जाते आणि त्या दुधाने बाळाचं पोट भरत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, काही छोट्या छोट्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या जर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये वापरत असाल तर तुमच्या बाळाला आधीप्रमाणेच पोटभर दूध मिळेल. दुधाची क्वालिटी तर इम्प्रूव्ह होणारच आहे, पण क्वांटिटी सुद्धा वाढायला मदत होणार आहे. माझी सुद्धा डिलिव्हरी ही उन्हाळ्याच्या काळामध्ये झाली होती आणि या सगळ्या टिप्स मी स्वतःही वापरलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा एक ब्रेस्टफीडिंग मदर असाल तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. उन्हाळ्याच्या काळामध्ये हे जे काही वाढतं ऊन, तापमान, उष्णता आहे, याचा त्रास लहान बाळांना, लहान मुलांना तर होतच असतो, परंतु त्याचबरोबर याचा खूप मोठा परिणाम स्तनपान करणाऱ्या आईच्या शरीरावरती सुद्धा होतो. या वाढत्या उष्णतेमुळे आईला वारंवार डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. त्याचा परिणाम म्हणजे आईच्या दुधाची क्वांटिटी आणि क्वालिटी सुद्धा हळूहळू कमी येत जाते. आणि याच काळामध्ये बाळाला जास्तीत जास्त दूध देणं किंवा बाळांनी जास्तीत जास्त दूध पिणं हे गरजेचं असतं. आणि सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे बाळाला तुम्ही जेव्हा जेव्हा ब्रेस्टफीडिंग करणार आहात तर त्या अगोदर 1 ग्लास आणि ब्रेस्टफीडिंग करून झाल्यानंतर 1 ग्लास पाणी तुम्हाला जरूर प्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असता तर आईच्या शरीरामधलं खूप सारं पाणी हे कमी होतं, ज्या कारणामुळे तुम्हाला कधी कधी जाणवत सुद्धा असेल की बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असताना आपल्याला खूप जास्त तहान लागते. तर कधीही तुम्हाला तहान लागण्याची वाट पाहायची नाही. ब्रेस्टफीडिंगच्या अगोदर आणि नंतर जर तुम्ही पाणी पित असाल तर तुमच्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन राहतं, डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आणि ऑटोमॅटिकली बाळाला सुद्धा दुधामार्फत योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळायला मदत होते. उष्णतेचा त्रास बाळालाही होत नाही आणि डिहायड्रेशनचा त्रास आईला सुद्धा होत नाही, ज्यामुळे येणारं जे दूध आहे हे सुद्धा तेवढंच पौष्टिक आणि पुरेसं असणार आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये हे वाढतं ऊन आपल्याला त्रासदायक ठरू नये यासाठी तुम्हाला नॅचरली थंडावा देणारी जी काही पेय आहेत, ज्यामध्ये कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक आहे, लस्सी आहे किंवा इतर जे काही फळांचे ज्युसेस आहेत, हे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घेणं हे गरजेचं आहे. कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये रेडीमेड असणारे प्रिझर्वेटिव्ह, केमिकल, खूप सारी शुगर असणारे जे काही फळांचे ज्युसेस आहेत याचा वापर तुम्हाला करायचा नाही. जे काही घरामध्ये मिळणारी फ्रेश अशी फळं आहेत तर ती फळं तुम्ही ज्यूसच्या स्वरूपामध्ये तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता किंवा मिल्कशेक्स वगैरे घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या आहारामधलं लिक्विडचं जे प्रमाण आहे हे थोडं जास्त वाढवायचं आहे. यामुळे एकतर तुम्हाला पुरेसं पोषणही मिळणार आहे, नॅचरली तुमची बॉडी हीट कमी व्हायला मदत होणार आहे, तुमचं डायजेशन उत्तम राहणार आहे, तुम्ही जे काही खाणार आहात तर ते व्यवस्थित पचणार आहे आणि दुधामार्फत बाळाला सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच बाळाला मिळणाऱ्या दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारामध्ये जिऱ्याचं पाणी असेल किंवा ओव्याचं पाणी आहे, पुदिन्याचं पाणी आहे, हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. हे एक नॅचरल लॅक्टेटिंग एजंट आहे, ज्यामुळे आईच्या दुधाची मात्राही वाढायला मदत होते, गुणवत्ताही उत्तम व्हायला मदत होते. शिवाय तुमचं डायजेशन सुद्धा यामुळे इम्प्रूव्ह होतं. हे जे काही नॅचरल लॅक्टेटिंग एजंट आहेत याप्रमाणेच तुम्हाला काही सप्लिमेंट्स घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये मी स्वतः घेत असलेले 4 सप्लिमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला त्या गोष्टी डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आपला तो व्हिडिओ पाहू शकता. परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच एक सप्लिमेंट रिकमेंड करणार आहे, जे माझ्यासाठी सुद्धा खूप जास्त फायद्याचं ठरलेलं आहे. आणि ते जे सप्लिमेंट आहे ते म्हणजे हे मॅमिकॉन सिरप आणि या मॅमिकॉन कॅप्सूल्स. आता हे मी या अगोदर सुद्धा तुमच्यासोबत बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे. हे मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल आहे, हे आईच्या दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त फायद्याचं आहे. शिवाय हे आयुर्वेदिक आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट आईच्या शरीरावरती किंवा बाळाच्या आरोग्यावरती यामुळे होणार नाही. 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी हे सिरप तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच 1-1 टॅबलेट सकाळ संध्याकाळ तुम्ही हे घेऊ शकता. अगदी 1 मिनिटाचा काळ तुम्हाला यासाठी द्यावा लागणार आहे, परंतु तुमच्या दुधाची जी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे ही छान पद्धतीने इम्प्रूव्ह व्हायला यामुळे मदत होणार आहे. यामध्ये खूप सारे अशा आयुर्वेदिक घटक आहेत, ज्यामध्ये नागरमोथा, काळे जिरे या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला नॅचरली तुमचं दूध वाढवण्यासाठी फायदा करणार आहेत. उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेलं हे जे काही सिरप आणि कॅप्सूल आहेत हे माझ्यासाठी खूप जास्त फायद्याचे ठरलेले आहेत आणि मला खात्री आहे की हे तुमच्यासाठी सुद्धा तेवढ्याच उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हाला
करायचे असतील तर तुम्ही Amazonवरून ऑर्डर करू शकता. मी नेहमी हे Amazonवरून ऑर्डर करते किंवा उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आहे. दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देणार आहे. जर तुम्हाला याबद्दल काहीही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. तर अशा प्रकारचे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण आपलं जे काही इंडियन डाएट आहे हे अगदी या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा स्तनपान करणाऱ्या आईसाठी पुरेसं नाही. शिवाय डिलिव्हरीच्या दरम्यान झालेली जी काही झीज आहे ही फक्त आहारामधून भरून निघणं हे शक्य नसतं आणि डिलिव्हरीनंतर ऑलमोस्ट 2 वर्ष लागतात आईचं शरीर हे पूर्ववत होण्यासाठी किंवा ही झालेली झीज आहे ही भरून निघण्यासाठी. आणि म्हणूनच हे जे सप्लिमेंट्स आहेत हे घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामधलं चहा, कॉफी आणि चॉकलेटचं जे प्रमाण आहे हे कमी करायचं आहे. किंवा जर तुम्ही काही बेकरी प्रोडक्ट्स खात असाल किंवा तुम्हाला जे पॅकेटचे पदार्थ आहेत हे आवडत असतील तर ते तुम्हाला घेणं हे टाळायचं आहे. कारण या सगळ्या पदार्थामुळे तुमची बॉडी हीट वाढायलाही मदत होते. शिवाय चॉकलेट्स, कॉफी, कॅफेन किंवा चहामध्ये जे असणारं कॅफेन आहे यामुळे ऑटोमॅटिकली आईच्या दुधाची जी मात्रा आहे ही कमी यायला मदत होते. घरामध्ये बनलेला ताजा, सकस आणि पौष्टिक पुरेसा असा आहार स्तनपान करणाऱ्या आईने घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा आणि बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा. सगळ्यात शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची झोप ही पुरेशा प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. अर्थातच बाळ जेव्हा लहान असतं तर त्यावेळी आपली झोप ही अपुरी होते. पण या अपुऱ्या झोपेमुळे आपली स्ट्रेस लेवल आहे ही खूप जास्त वाढते, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि या सगळ्याचा परिणाम आईच्या दुधावरती सुद्धा होऊ शकतो. दुधाची फक्त क्वांटिटीच नाही तर क्वालिटी सुद्धा हळूहळू घसरत जाते आणि याचा परिणाम इनडायरेक्टली बाळाच्या वाढीवरती सुद्धा होत असतो. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्याच्या काळामध्ये आरामशीर आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही फॅन, कूलर, एसीचा वापर करू शकता. योग्य प्रकारे हे कशा पद्धतीने वापरायचं आहे यावरती सुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे. अननेसेसरीली स्वतःला खूप जास्त कव्हर करणं किंवा खूप जास्त उबदार ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. तुमचं शरीर जेवढं थंड राहील किंवा थोडंसं आरामदायी असेल तेवढं तुमचं डिहायड्रेशन कमी होणार आहे आणि जर तुम्ही डिहायड्रेट होत नसाल तर त्यावेळी ऑटोमॅटिकली येणारं जे दूध आहे हे पुरेसंही असणार आहे आणि पौष्टिकही असणार आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही काटेकोरपणे पाळत असाल तर उन्हाळा असू द्या किंवा कोणताही ऋतू असू द्या तुमच्या बाळाला कधीही दुधाची कमतरता पडणार नाही. बाळाची वाढ आणि विकास छान पद्धतीने होऊन आईची सुद्धा रिकव्हरी लवकर व्हायला मदत होणार आहे. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.